गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. 11च्या प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आपण ऑलमोस्ट स्टडी केलं आहे ऑलरेडी. नाव अमॉंग दॅट द रिमेनिंग पार्ट दॅट इज कॅरेक्टर्स ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल, त्याच्यामधला स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द प्लाझमिड, एक स्पेशल टॉपिक त्या बॅक्टेरियल सेलच्या एक्झाम्पलमध्ये आपण डिस्कस करतो पहा, दॅट इज प्लाझमिड वन. आणि बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत आपण पाहिले, सेल एन्व्हेलप म्हणजे काय आहे, त्याच्यातलं सायटोसॉल काय आहे, रायबोझोम्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या आहेत. आणि तसंही यातले जे रिमेनिंग पार्ट आहे, जसं आता रायबोझोमच्या बद्दल आपण एक शॉर्ट व्ह्यू पाहिला, तर त्या रायबोझोमचा डिटेलमध्ये तुम्हाला युकॅरियोटिक सेलमध्ये येईल. ठीक आहे, तर आपण आताच्या टॉपिकमध्ये फोकस करूया की व्हॉट आर दी प्लाझमिड्स and what is the importance of plasmid in the bacterial cell. ठीक आहे, आपल्या पुस्तकाच्या डायग्राममध्ये सुद्धा एक लेबलिंग केलं आहे पहा प्लाझमिड, तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा पहिले आपण इंट्रोडक्शन पाहू आणि नंतर त्याचा जेव्हा रोल पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा एक बॅक्टेरियल सेलचा पार्ट आहे, एक अशा सेलचा विच इज मायक्रोस्कोपिक मायक्रोब, ज्याला आपण जनरली निग्लेक्ट करतो. बट मायक्रो ऑर्गॅनिझम्स हॅव व्हेरी सिग्निफिकंट रोल इन अवर लाईफ. अँटीबायोटिक शब्द तुम्ही ऐकला असेल है ना. जनरली कोणतेही इन्फेक्शन वगैरे झालं आपल्याला है ना, कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा व्हेन वी बिकम सिक, आपण आजारी पडतो, तेव्हा आपल्याला जे मेडिकेशन्स दिले जाते, ज्या टॅबलेट्स औषधं दिले जातात, तर त्याच्यामध्ये एक प्रकार असतो पहा अँटीबायोटिक. आणि याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रतिजैविके. आणि सिंपल वर्ड आहे, बायोटिक्स मीन्स लिव्हिंग एजंट. ऍक्च्युली हा मायक्रोबच असतो. आणि अँटी मीन्स इट वर्क अगेन्स्ट, म्हणजे एका मायक्रोब मधून असा एखादा प्रोडक्ट मिळवा जो दुसऱ्या मायक्रोबला डिस्ट्रॉय करेल किंवा त्याच्या अगेन्स्ट काम करेल. एक मायक्रोब दुसऱ्या मायक्रोबच्या अगेन्स्टमध्ये काम करतो, याला म्हणतात अँटीबायोटिक. ओके, समजा आपल्याला एखाद्या गोष्टीची इंजुरी झाली पहा, है ना, एखादा पत्रा असेल, लोखंडाचा पत्रा असतो, तर त्याची जर इंजुरी झाली तर अशा वेळेस आपल्याला डॉक्टर टिटॅनसचं इंजेक्शन देतो, आपण त्याला धनुर्वात म्हणतो. तर टिटॅनस म्हणजे ऍक्च्युली काय, तर इट इज दी अँटीबायोटिक इंजेक्शन. म्हणजे जे इन्फेक्शन वाढून राहिलं, आपल्याला इंजुरी झाली म्हणजे काय, तर फॉरेन पार्टिकलचा आपल्या स्किनच्या सोबत, आपल्या बॉडी सोबत कॉन्टॅक्ट येऊन राहिला आणि ते इन्फेक्शन वाढतं, त्याला रिड्यूस करणं, त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी आपण ज्या टॅबलेट्स घेतो दॅट आर अँटीबायोटिक. सो मेडिसिनल इम्पॉर्टंट वर्ड आहे अँटीबायोटिक. आणि ह्या तयार कुठून केल्या जातात? ऑलमोस्ट अँटीबायोटिक्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम दी प्लाझमिड प्रेझेंट इन दी बॅक्टेरिया. हे यासाठी तुम्हाला मी सांगून राहिलो का तुम्हाला इंटरेस्ट येईल की यस, प्लाझमिड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस अँड वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट अपॉन द प्लाझमिड. आता आपण याला आपल्या सिलेबसच्या नुसार स्टडी करू. व्हॉट आर दी प्लाझमिड? आता एक कन्सिडर करू आपण. सपोज दिस इज दी बॅक्टेरियल सेल. And among these इथं न्यूक्लियोइड असेल, मी आता इथं न्यूक्लियोइड ड्रॉ करतो, याला आपण नाव देऊन टाकू, इट इज न्यूक्लिऑइड. ज्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत मी त्याच ड्रॉ करतो. आणि बाकीचे जे स्ट्रक्चर आहेत दॅट ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड, ते आपण इथं पाहू नये. आणि इथं मी एक सर्क्युलर डीएनए ड्रॉ करतो अँड इट इज लेबल्ड ॲट दी प्लाझमिड डीएनए. Okay, and now let's compare these two DNA. आता बॅक्टेरियल सेल मध्ये न्यूक्लियोइड म्हणजे काय, ऍक्च्युली हाय डीएनए मॉलिक्युलच आहे ना, जेनेटिक मटेरियल म्हणतो आपण त्याला, विच इज नॉट कव्हर्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. प्रॉपर न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे, प्रॉपर कम्प्लीट न्यूक्लियसच नाही आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज न्यूक्लियोइड.
पण त्याच्यात डीएनए आहे जो कंट्रोलिंग युनिट आहे, जो कम्प्लीट बॅक्टेरियल सेलला कंट्रोल करेल. बट इन दिस बॅक्टेरिया देर इज ऍडिशनल डीएनए. प्लाझमिड म्हणजे काय? इट इज ऑल्सो अ डीएनए. बस हाच एक मुद्दा क्लिअर करा की बॅक्टेरियल सेलमध्ये 2 टाईप्सचे डीएनए प्रेझेंट राहतात. एक डीएनए जो कंट्रोलिंगसाठी यूज केला जाईल, इट इज कॉल्ड ॲज जिनोमिक डीएनए और इट इज नोन ॲज क्रोमोसोमल डीएनए. है ना, बॅक्टेरियल डीएनए जो राहतो त्याला एक सिंगल क्रोमोझोम कन्सिडर करतो आपण. ठीक आहे. ऍक्च्युली युकॅरियोटिक सेलचा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, त्याच्यासारखा कॉम्प्लेक्स नाही आहे हा, पण त्याला एक सिंगल क्रोमोझोम आपण कन्सिडर करतो. हायर ऑर्गॅनिझम मध्ये तर लॉट ऑफ क्रोमोझोम्स राहू शकतात. आपलंच एक्झाम्पल घ्या, वी हॅव नंबर ऑफ 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. तर इथं बॅक्टेरियल सेल्स आहे. सो द डीएनए ऑफ बॅक्टेरिया विच कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटी इट इज कॉल्ड ॲज जिनोमिक अँड क्रोमोझोमल. आणि हा जो दुसरा आपण ड्रॉ केला याला आपण नाव देऊ शकतो, इट इज ऍडिशनल डीएनए. हा जेनेटिक मटेरियल नाही आहे म्हणून मी याला नाव देतो एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए और इट इज कॉल्ड एज एक्स्ट्रा जिनोमिक डीएनए. जिनोम मीन्स द टोटल जेनेटिक मटेरियल. हा त्यातला पार्ट आहे पण हा कंट्रोलिंग साठी यूज होत नाही, काहीतरी ऍडिशनल आहे. त्याला म्हणायचं तुम्हाला कोणता डीएनए, तर एक्स्ट्रा क्रोमोसोमल अँड इट इज नोन ॲज द प्लाझमिड. ठीक आहे. आणि याची डेफिनेशन पण सायंटिफिकच आहे. प्लाझमिड इट इज डिफाइंड ॲज इट इज द स्मॉल सर्क्युलर. बाकी प्रॉपर्टी न्यूक्लियोटाइड सारख्याच आहे. डबल स्टँडर्ड असेल, स्मॉल सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल डीएनए. इन प्रोकॅरियोटिक आणि पर्टिक्युलरली इन बॅक्टेरियल सेल इट इज ओनली कॉल्ड ॲज दी प्लाझमिड. कारण हा जो डीएनए ऍडिशनल हा सगळ्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. इट इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओनली अँड ओनली बॅक्टेरियल सेल. हे झालं इंट्रोडक्शन. आता आपल्याला या प्लाझमिडच्या काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. ठीक आहे. मग आता हे प्लाझमिडचा यूज कसा असतो बॅक्टेरियल सेल करता. ठीक आहे. आपण आता याला इरेज करू. दिस इज द डेफिनेशन. त्यानंतर प्रॉपर्टी प्रॉपर्टीज ऑफ प्लाझमिड. Plasmid in the bacteria it perform or it has 2 properties. एक आहे pathogenicity आणि सेकंड आहे रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी. पॅथोजेनिसिटी म्हटल्यापेक्षा आपण त्याला एक वेगळं नाव देऊ पहा. एक आहे रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी आणि एक आहे फर्टिलिटी किंवा रेझिस्टन्स. फर्टिलिटी म्हटलं म्हणजे दोज प्लाझमिड विच आर हेल्प इन द रिप्रोडक्शन. बॅक्टेरियाला रिप्रोडक्शन मध्ये जर हेल्प करत असेल तर त्याला म्हणू शकतो आपण फर्टिलिटी और इट इज कॉल्ड एज एफ प्लाझमिड. एफ फॉर फर्टिलिटी, फर्टाईल पार्ट आहे, ऍक्टिव्ह पार्ट आहे, रिप्रोडक्टिव्हली ऍक्टिव्ह असेल. आणि रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी असेल तर त्याला म्हणतात आर प्लाझमिड. आता हे जे रेझिस्टन्स आहे हेच फार महत्वाचं आहे पहा. रेझिस्टन्स म्हणजे कोणतं, तर ते असते अँटीबायोटिक रेझिस्टन्स. है ना, म्हणजे बॅक्टेरियामध्ये एक ऍडिशनल प्रॉपर्टी आहे जी बाकी कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये नसते. बरोबर. आणि ती प्रॉपर्टी म्हणजे कोणती आहे, रेझिस्टिव्ह पॉवर. जशी आता एनिमल मध्ये इम्युनिटी असते, इम्युन पॉवर. whenever some foreign particle attacks on our body work against that particle. त्याच्या विरोधात आपली बॉडी काम करते. तशा टाईपचे केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये बनतात ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो. मग ती जी आपली प्रॉपर्टी आहे ती झाली रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी. वी हॅव रेझिस्टन्स प्रॉपर्टी. अवर बॉडी इज रेझिस्टंट अगेन्स्ट
दॅट पार्टिकल. तर अशी प्रॉपर्टी बॅक्टेरियामध्ये आहे जी त्याच्या कोणत्या डीएनए मध्ये राहील, प्लाझ्मिडमध्ये. आणि कशा करता रेजिस्टन्स असेल, अँटीबायोटिक. आता फॉर एक्झाम्पल, आता सपोज एखाद्या व्यक्तीला कॉमन कोल्ड, सर्दी वगैरे झाली आहे, त्याच्याकरता मार्केटमध्ये किती साऱ्या टॅबलेट्स अवेलेबल आहेत, किती साऱ्या टॅबलेट्स आपण घेऊ शकतो, कॅप्सूल्स वगैरे मिळतात आहे ना. मग आता काही पर्सनला काही विशिष्ट प्रकारच्या टॅबलेटचा इफेक्ट होतो, त्याच्यामुळे त्याची सर्दी बसते, पण त्याचा शॉर्ट टाइम असतो है ना. काही काळापर्यंत आपल्याला रिलॅक्स वाटते, परत आपल्याला इन्फेक्शन होते. अगेन वी सफर फ्रॉम दी कॉमन कोल्ड. एक वेळ सर्दी नावाचा आजार बसला, परत येत नाही का, कधी रेग्युलर येतो, कंटिन्युअस. काही लोकांना तर कंटिन्युअस ॲलर्जीज असते त्या गोष्टीची. मग हे काय आहे, जर आपल्याला त्या पर्टिक्युलर डिसीजवरती मेडिकेशन्स आहेत, किती साऱ्या ट्रीटमेंट आहेत, एवढ्या साऱ्या टॅबलेट्स आपण घेऊन राहिलो, देन व्हाय डू वी सफर फ्रॉम सेम डिसीज रेग्युलरली. याचा विचार करायचा आपल्याला. याचा अर्थ हा आहे की जे बॅक्टेरियाज आहेत, ज्याला आपण नाव देऊन राहिलो दे कॉज इन्फेक्शन, तर हे बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतील, एंटर्स दी बॉडी, आणि सपोज आपण आपल्या बॉडीमध्ये काहीतरी मेडिकेशन्स घेतलेत, आपण घेतलाय अँटीबायोटिक. मग या अँटीबायोटिकचं काम काय, इट वर्क अगेन्स्ट. मी पहिले समजून सांगितलं, अँटीचा अर्थ होतो अगेन्स्ट. मग हे अँटीबायोटिक, हे जे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले, समजा ए टाईपचे आहेत, यांच्या अगेन्स्ट मध्ये हे औषध काम करेल. सो इट विल डिस्ट्रॉय द ए बॅक्टेरिया अँड द पर्सन विल बी रिकवर फ्रॉम द डिसीज. ठीक आहे. पण परत आपल्याला अशा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होईल, काही काळानंतर आणखी इन्फेक्शन होते. याचा अर्थ काय होऊन राहिला की हे जे बॅक्टेरिया आहेत यांच्यामध्ये असे काही जीन्स आहेत, अशी काही प्रॉपर्टी आहे, असे प्रोटीन्स आहेत, असं मेकॅनिझम आहे की ज्यांनी स्वतःला अडॅप्ट केलं, ऍडजस्ट केलं अगेन्स्ट अँटीबायोटिक. हेच तर बॅक्टेरियाच्या विरोधात काम करून राहिलं. परत सांगतो, सपोज दिस इज द, आपण कन्सिडर करून राहिलो, सपोज देर इज अ बॅक्टेरिया. याचं मेकॅनिझम काय, इट एंटर्स द बॉडी, एंटर्स अँड कॉज इन्फेक्शन. ठीक आहे. कोणाला, टू अ पर्सन. ही झाली एक कंडिशन. आता पर्सन काय करेल, ही विजिट द क्लिनिक अँड ट्राय टू टेक सम मेडिकेशन्स. तर या पर्सन मध्ये आपण काय करून राहिलो, आपण घेतले अँटीबायोटिक्स. कशा करता, टू रिकवर द पर्सन, पर्सन बिकम रिकवर. त्याला ते इन्फेक्शन, त्याला ते रिमूव्ह केलं. परंतु काही काळानंतर हा जो पर्सन आहे, दॅट पर्सन विल बी अफेक्टेड बाय द सेम बॅक्टेरिया. ठीक आहे, मेडिकेशन्स घेतलाय, पण काही काळानंतर परत जर त्याला ते इन्फेक्शन जाणवत आहे, याचा अर्थ हे जे बॅक्टेरियाज आहेत यांनी स्वतःमध्ये अडॅप्टेशन्स केले आहेत, ऍडजस्टमेंट, दे बिकम अडॅप्टेड अँड दे कॅन एबल. अडॅप्टेशनचा अर्थ काय होते, दे कॅन वर्क अगेन्स्ट द अँटीबायोटिक. जे अँटीबायोटिक आपण घेतलाय याच्या विरोधात हे बॅक्टेरिया काम करू शकतात. याचा अर्थ दे हॅव द रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी. दिस रेझिस्टिव्ह प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अँटीबायोटिक रेजिस्टन्स. मग याचे मार्केटमध्ये एक्झाम्पल्स आहेत, मी पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरोमायसिटिन. ठीक आहे, असे किती सारे एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण, पॅरासिटामॉल. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे ही कशामुळे आहे, आपल्याला आपल्या जेनेटिक लेवलला पाहायचं आहे. आपल्याला कोणते टॅबलेट्स बनवायचे नाही आहेत, ते तुम्हाला फार्मसी फील्डमध्ये राहील. जेव्हा 12th नंतर तुम्ही डी फार्म किंवा बी फार्म किंवा मग फार्म डी नावाचा कोर्स आलाय, जेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन्स घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या क्लिअरली होईल का फार्मसी नावाची फील्ड असते, त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी, स्टडी ऑफ द ड्रग्ज कशा बनवायच्या, त्याचे कंटेंट्स काय, तेव्हा तुम्ही स्टडी कराल की काय असते अँटीबायोटिक. इथं आपल्याला जेनेटिक लेवलला पाहायचं आहे की ही प्रॉपर्टी आहे बॅक्टेरियाला दिली कुणी, की एखाद्या अँटीबायोटिकच्या अगेन्स्टमध्ये वर्क करणं आहे आणि त्याच्यानुसार स्वतःला ऍडजस्ट करणं. तर ही असते प्रॉपर्टी प्लाझ्मिडमध्ये, ड्यू टू विच द प्लाझ्मिड्स आर कॉल्ड ॲज आर प्लाझ्मिड. आणि याकरता या प्लाझ्मिडमध्ये तशा टाईपचे काय असतात, जीन्स. आणि हे जे जीन्स आहेत या जीन्स मध्ये एक प्रॉपर्टी आहे, दे अंडरगो म्युटेशन्स. सुरुवातीला ज्यांचं इन्फेक्शन झालं ते बॅक्टेरिया नॉर्मल होते आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काहीतरी अँटीबायोटिक घेतले, वी रिकवर फ्रॉम द डिसीज. पण
हेच बॅक्टेरिया जर परत आपल्या बॉडीला इन्फेक्शन करतात तर ते नॉर्मल बॅक्टेरिया नसतात, ते स्वतःमध्ये म्युटेशन्स करतात आणि म्युटेशन झाल्यामुळे हे अँटीबायोटिक त्याला रेकॉग्नाइजच करू नाही शकत आणि याचं मल्टिप्लिकेशन होत राहते अँड वी फील व्हेरी व्हेरी इन्फेक्शियस स्टेज. ओके, याचा अर्थ यांना सुद्धा कळते बॅक्टेरियाला की हाऊ टू रेजिस्ट द मेडिकेशन्स. आणि म्हणूनच या पूर्ण लाईफमध्ये पहा, या पूर्ण लाईव्ह वर्ल्डमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपिक, ठीक आहे, निग्लेक्ट नाही करतायत त्यांना, कारण मायक्रो ऑर्गॅनिझमचं नेचर काय, दे आर ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय, दे आर प्रेझेंट एव्हरीव्हेअर. आपण किती स्वतःची काळजी घेतली बट स्टील देर आर सम चान्सेस ऑफ गेटिंग इन्फेक्शन बिकॉज ऑफ द बॅक्टेरियाज. ठीक आहे, आणि अशा बॅक्टेरियातल्या या प्लाझ्मिडची प्रॉपर्टी आपण स्टडी करू आलो. याच्यावरून लक्षात घ्या की हाऊ बायोलॉजी इज सिग्निफिकंट, बायोलॉजी इज इम्पॉर्टंट बिकॉज इट गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट दिस बॅक्टेरिया. किती सारी माहिती आपल्याला मिळू शकते. हे तर बेसिक सांगितलं मी तुम्हाला. इथं जी काही इन्फॉर्मेशन सांगितली एकदम बेसिक आहे, फंडामेंटल. याचे तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत. जेव्हा बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर पाहू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही जी प्रॉपर्टी आहे याच्यावरून तुम्हाला एखाद्या बॅक्टेरियाला ओळखता येते की हा बॅक्टेरिया कोणत्या अँटीबायोटिकला रेजिस्ट करतो, पेनिसिलियम करता करतो की स्ट्रेप्टोमायसिन करता करते, है ना, किंवा क्लोरोमायसिटिन. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. तर प्रत्येक बॅक्टेरियाला ओळखू शकतो आपण आणि त्याच्यानुसार त्याच्यापासून काय बनवले जातात, अँटीबायोटिक. हेच तर सिग्निफिकन्स आहे. सो दिस इज अबाउट प्लाझ्मिड अँड इट्स प्रॉपर्टी, दॅट इज फर्टिलिटी अँड रेजिस्टन्स. हे जर त्याचं एक सिग्निफिकन्स महत्वाचं, रेजिस्टन्स. आता आणखी पण या प्लाझ्मिडचा काही रोल असतो पहा. आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये डायरेक्ट असं बुकच दिलंय पहा, इम्पॉर्टन्स. प्लाझ्मिड कॉन्फर्स, हे जे पुस्तक वाक्य सांगणार मी तुम्हाला, हे आपल्या एनसीईआरटी मध्ये दिलं आहे. इट कॉन्फर्स युनिक कॅरेक्टर्स टू द बॅक्टेरियल सेल. हे झालं पहिलं सिग्निफिकन्स. सेकंड, इट प्रोव्हाइड अँटीबायोटिक रेजिस्टन्स. थर्ड, आपण त्याचा सिग्निफिकन्स लिहू शकतो, दीज आर बेनिफिटेड फॉर यूज टू ट्रान्सफर जीन्स. याला त्यांनी फॉरेन जीन नाव दिला, फॉरेन जीन्स. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. आता पहा इम्पॉर्टन्स कसं आहे या पर्टिक्युलर प्लाझ्मिडचा आपण पाहू. इट कॉन्फर एनी कॅरेक्टर्स टू द बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलमध्ये कंट्रोलिंग डीएनए पेक्षा आणखी ऍडिशनल डीएनए हा प्रेझेंट आहे, है ना. हा डीएनए याच्यामध्ये प्रॉपर्टी काय प्लाझ्मिडमध्ये, इट कॅन रेप्लिकेट ऑटोनॉमसली. म्हणजे जर समजा या डीएनएला स्वतःच्या कॉपीज बनवायच्या असतील तर हा स्वतःहून रेप्लिकेट होतो. रेप्लिका म्हणजे कॉपी. ऍक्च्युली सेलच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी करता सेल डीएनए वर डिपेंड असते. पण इथं बॅक्टेरियामध्ये दोन डीएनए आहेत. एक त्याचा कंट्रोलिंग डीएनए ज्याला जिनोमिक म्हटलं आपण, आणि हा ऍडिशनल आहे. मग हा ऍडिशनल डीएनए स्वतःच्या वर्किंग स्वतःच करतो. इट इज नॉट डिपेंड अपॉन जिनोमिक डीएनए. म्हणजे याचं एक्झिस्टन्स इंडिपेंडंट आहे. हा एकदम वेगळा आहे, है ना. ही त्याची महत्वाची सिग्निफिकन्स या प्रॉपर्टी पण आहे की इट कॉन्फर्म युनिक कॅरेक्टर्स टू द बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अँटीबायोटिक रेजिस्टन्स आताच क्लिअर केलाय मी तुम्हाला. अँटीबायोटिक तयार करण्याकरता सुद्धा प्लाझ्मिडचा वापर केला जातो. ओके. आणि नंतर पाहू आपण जीन ट्रान्सफर, म्हणजे या प्लाझ्मिडचा जीन ट्रान्सफर मध्ये कसा यूज होतो, हा एक पॉइंट आपण इथं डिस्कस करू. Plasmids used in gene transfer. Actually, plasmids are called as
व्हेक्टर डीएनए. याला काय म्हणतात? व्हेक्टर डीएनए. आणि व्हेक्टरचा अर्थ होतो मित्रांनो कॅरियर ऑफ डिझायर्ड जीन. आता हे सगळे शब्द तुमच्याकरता नवीन आहेत, कारण जेव्हा आपण ब्रांचेस ऑफ बायोलॉजीचा टॉपिक पाहिला तेव्हा बायोटेक्नॉलॉजी एक्झाम्पल दिलं होतं मी तुम्हाला, आणि ते घेण्याच्या मागे उद्देश तोच होता, कारण मला माहित आहे का बायोटेक्नॉलॉजी वर्ड येणार हमखास, आणि याचा एक स्पेशल तुम्हाला 12वी मध्ये लेसन सुद्धा आहे. ठीक आहे. टेक्नॉलॉजी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रोसेस करणं, त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हटलं होतं. आणि तेच एक्झाम्पल इथं आलं आता की जर प्लाझमिडच्या सहाय्याने तुम्ही जीन ट्रान्सफर कसा करा. आता पहिले एक्झाम्पल घेऊ आपण. आता सपोज ह्युमन बिंग मध्ये तुम्हाला माहित आहे एक डिसीज आहे, दॅट इज डायबेटिक. डायबिटीज डिसीज म्हणतो, सॉरी TES. आणि हा डिसीज कोणता आहे याचे पण प्रकार आहेत बरं. आपण जो डायबिटीज इथं पाहून राहिलो, इट इज इन्सुलिन डिपेंडंट. म्हणजे दोज पर्सन हु हॅव डेफिशियन्सी ऑफ द हार्मोन इन्सुलिन, ज्यांच्यामध्ये इन्सुलिन नावाच्या हार्मोनची कमतरता असेल. इन्सुलिन काय आहे? इट इज द हार्मोन विच कंट्रोल्स शुगर लेवल इन द ब्लड. जेवढी नॉर्मल पर्सन मध्ये एका शुगरची रिक्वायरमेंट असेल ब्लडची, तर तेवढं ब्लड तेवढी शुगरचं अमाऊंट त्यामध्ये राहिलं पाहिजे. याला म्हणतात मेंटेनन्स ऑर कंट्रोलिंग ऑफ द शुगर लेवल इन द ब्लड. कोण करते? इन्सुलिन. इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये नॅचरली बनते. कुठं बनते? तर पॅनक्रियाज नावाचा पार्ट आहे. ठीक आहे. हे सगळं जनरल आहे. इथं आपल्याला पाहायचं आहे की जर समजा डायबिटिक्स पेशंट आहेत, ते इन्सुलिनवर डिपेंड आहेत, नॅचरली आपल्या बॉडीमध्ये हे हार्मोन बनून राहिलं, पण तरी लोकांना डायबिटीज नावाचा डिसीज होऊनच राहिला. याचा अर्थ काय आहे? कुठंतरी बॉडीच्या जीन्समध्ये प्रॉब्लेम आहे की जे पाहिजे त्या पद्धतीने एक्सप्रेस होत नाही आणि पाहिजे त्या अमाऊंटमध्ये इन्सुलिन बनत नाही. हा प्रॉब्लेम येऊन राहिला का? येऊन राहिला. दॅट्स वाय द डिसीज इज देअर. किती सारे डायबिटिक सध्या 40-50च्या वयानंतर शक्यतोवर लोकांना डायबिटीज डिसीज होतो. मग काहीतरी याच्यावर उपचार पद्धती असायला पाहिजे. देअर शुड बी सम स्ट्रॅटेजी. काहीतरी मेथड असली पाहिजे का परमनंटली या आजारावर तुम्ही काहीतरी याला ट्रीट कराल. काय केलं पहा, लोकांनी एक प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होतील का याची गॅरंटी नाही आहे, बट एक्सपर्ट आर ट्राईंग टू प्रोव्हाइड सम मेथडॉलॉजी टू रिकवर द पर्सन फ्रॉम द डायबिटीज. तर त्यांनी काय केलंय पहा. आपला उद्देश काय आहे? तुम्हाला इन्सुलिनचं त्याची निर्मिती करायची आहे किंवा असे जीन्स बनवायचे आहेत ज्यांच्यापासून काय तयार होईल? इन्सुलिन. तर काय केलं जाते पहा, ह्युमन बिंग मध्ये तर याची कमतरता एवढी डेफिशियन्सी. मग आपण असा अॅनिमल सिलेक्ट करू, ह्युमन बिंग सोडून वेगळा एखादा अॅनिमल ज्याच्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण जास्त असेल. मग वाईल्ड अॅनिमल निवडले जातात, जसं की डॉग, कॅटल, हॉर्स. यांच्यामध्ये सुद्धा आपल्या बॉडी सारखी सिस्टम आहे. दे ऑल्सो हॅव द इन्सुलिन. मग काय केलं जाते पहा, अदर अॅनिमल. मग इथे एक्झाम्पल हॉर्स, कॅटल, डॉग घेऊ शकता तुम्ही. पहिला एक्सपेरिमेंट त्याच्यावरच केला, डॉग्स अँड कॅटल. तर अदर अॅनिमल मधून काय घेतात? जीन. कोणता जीन? फॉर इन्सुलिन. हे जीन काय आहे हो? जीन हा आपल्या डीएनएचा पार्ट असतो ज्याच्यापासून पाहिजे ते प्रोटीन, एक स्पेसिफिक प्रोटीन ऍक्च्युली बनते. तर हा एक जीन आपण सेपरेट केला आणि मला या जीनचा यूज करायचा आहे ऑन द ह्युमन. असा ह्युमन बिंग ज्याच्यामध्ये डेफिशियंट, हु इज डेफिशियंट फॉर इन्सुलिन. ज्या पर्सन मध्ये याची कमतरता आहे, मला या पर्सनला इन्सुलिन द्यायचा आहे, पण तो कशाच्या स्वरूपात? इंजेक्शनच्या स्वरूपात नाही. किती वेळ देणार आहे? मी परमनंट एक्सपेरिमेंट करू इच्छितो का एक वेळ त्याला तो जीन त्या बॉडीमध्ये इन्सर्ट केला की त्याला डबल इंजेक्शनची गरज पडणार नाही, ज्याला जीन थेरपी म्हणतात. ठीक आहे. तर काय केलंय आपण, या वेगळ्या अॅनिमल मधून एखादा जीन सेपरेट केला आणि हा जीन डायरेक्टली आपल्याला ह्युमन बिंग मध्ये सोडायचा आहे, पण डायरेक्ट नाही करता येत. काय केलं जाते, या जीनला सगळ्यात पहिले ऍड केलं जाते विद्यार्थी मित्रांनो प्लाझमिड मध्ये. ठीक आहे. एवढं सोपं असणार आहे काय? दुसऱ्या अॅनिमलचा जीन घेतला असा आणि आपल्या बॉडीमध्ये सोडला, झालं ट्रीटमेंट. एवढं सोपं असतं तर मेडिकल नावाची शाखा नसती, एवढे सारे खर्च लागले नसते मेडिकलला.
आहे ना, किती सारी प्रोसेस लागेल, त्याला टेक्निक लागेल. कारण जीन म्हणजे काय, तर तो एक ऍसिड आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, डीएनए. मग एका पर्सनचा डीएनए काढून दुसऱ्यामध्ये टाकणं एवढं सोपं थोडीच असणार आहे. त्याच्या मधात काहीतरी माध्यम लागेल, मीडियम लागेल, आणि ते मीडियम कोणतं असते मित्रांनो, प्लाझमिड नावाचा डीएनए. म्हणजे दुसऱ्या अॅनिमलचा जीन प्लाझमिडमध्ये इन्सर्ट करतो आणि नंतर मग या प्लाझमिड पासून कुठं टाकू आपण, याला ह्युमन मध्ये. याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. म्हणूनच डिझायर्ड जीन, ज्या जीनचा तुम्हाला यूज करायचा आहे, द जीन विच इज टू बी एक्सपेरिमेंट, ज्याच्यावर तुम्हाला प्रोसेसिंग करायची आहे, त्याला म्हणतो मी डिझायर्ड जीन. इच्छा असणार, डिझायर्ड म्हणजे इच्छा, तुम्हाला ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो झाला तुमचा डिझायर्ड. आणि याला कॅरी करण्याकरता मी काय वापरला, प्लाझमिड, म्हणून त्याला म्हणतात व्हेक्टर डीएनए. आणि ही जी टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितली आहे बायोटेक्नॉलॉजीचाच प्रकार, पण याला एक वेगळं नाव आहे. पहा, दिस कम्प्लीट टेक्निक इज कॉल्ड ॲज जेनेटिक इंजिनिअरिंग. काय म्हणायचं आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग. काही टेन्शन घेऊ नका, इंजिनिअरिंग शब्द तुम्हाला सगळेच माहित आहे. तुमच्यापैकी मोस्ट ऑफ दी लोक इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत. सीटी, JEE मेन ऍडव्हान्स एक्झाम देऊन त्यांना इंजिनिअरिंग बनायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, सॉरी. तर इंजिनियर म्हणजे काय, जे लोक काही ना काही मॉडिफिकेशन्स करू शकतात एखाद्या गोष्टीवर. जेनेटिक इंजिनिअरिंग ही आपल्या बायोलॉजीची इंजिनिअरिंग आहे. जेनेटिक म्हणजे जीन्स, जीन्सवर एक्सपेरिमेंट करणारा, जीनवर प्रोसेस करणारा व्यक्ती जो आहे, एक्सपर्ट आहे, त्याला म्हणतात जेनेटिक इंजिनियर्ड पर्सन. आणि इथं काय केलं आहे, एका व्यक्तीचा जीन त्याला प्रोसेस केलं, त्याला हँडल केलं, दुसऱ्या व्यक्तीमध्ये इंजेक्ट केला. हे सगळं काय आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणू शकता ना तुम्ही याला साध्या लँग्वेजमध्ये. जेव्हा हे फील्ड आपण स्टडी करू तेव्हा डेफिनेशन पण पाहू. द टेक्निक इन विच जीन इज मॉडिफाईड, या पर्सनमध्ये दुसऱ्याचा जीन टाकून राहिलो म्हणजे याच्या जीनमध्ये बदल करून राहिलो आपण, याला मॉडिफिकेशन्स म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. अँड धिस टेक्निक इज कॉल्ड एज जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणून सांगतो की ज्या ब्रांचेस आपण पाहून राहिलो, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या तुमच्या ऍडव्हान्स ब्रांचेस आहेत. आणि याचं स्कोप, याचं महत्व तुम्हाला समोर समोर शिकण्यात येईल. ग्रॅज्युएशन 12वीच्या नंतर BSc बायोटेक करता येते, BSc बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे, त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, किती सारे फील्ड आहेत. आणि याच्यामध्ये प्रोफेशनल जॉब्स पण आहेत, लॅबोरेटरीमध्ये काम करता येते. ठीक आहे, नुसतं आमच्यासारखं गुरुजी म्हणून चालणार आहे काय, तर टीचिंग फील्ड एक आहे, प्रोफेशनल फील्ड पण आहे, आणि तुमच्याकरता इंजिनिअरिंग, मेडिकल तर आहेच आहे. ठीक आहे. सो दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ हिअर ऑफ द प्लाझमिड. एकदम शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा की एक बॅक्टेरिया मधला ऍडिशनल डीएनए, एक्स्ट्रा डीएनए, ज्याच्यामध्ये जीन्स असतील, स्वतःचे डीएनए म्हणजे जीन असेल. आणि या जीनचा फायदा आपण कशाकरता करू शकतो, मेडिसिन्स बनवू शकतो, अँटीबायोटिक. इन्फेक्शनला रेजिस्ट करण्यासाठी जे अँटीबायोटिक वापरतो त्या प्लाझमिड पासून म्हणतात. म्हणूनच बॅक्टेरियामध्ये प्लाझमिडचं सिग्निफिकन्स आहे. ओके, सो दिस इज द ऍडिशनल पार्ट ऑफ दिस बॅक्टेरिया. ओके, तर असे काही स्ट्रक्चर आपण या प्रोकॅरियोटिक सेलचे पाहिले पहा.